तुमची मुलं काय करतायत? पालकांनो, विद्यार्थ्यांच्या दप्तराची झडती घ्या. विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह साहित्य. 8वीतल्या विद्यार्थ्यांचा हा वर्ग. वर्गातील काही मुलांच्या दप्तरात पुस्तकं आणि वह्यांऐवजी आढळलीय चक्क कंडोमची पाकिटं. एवढंच नव्हे तर फायटर, लोखंडी कडी, पत्ते, अंमली पदार्थ आणि सायकलची चेनही, या सर्व वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळल्या. घोटीतील एका खासगी शिक्षण संस्थेतील शाळेमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. शाळेतील उपमुख्याध्यापकांनी अचानकपणे विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली आणि शाळेतील 8वी आणि 9वीच्या वर्गातील 6 मुलांच्या दप्तरात या वस्तू आढळल्या. त्यांना वाटत नाही की आमच्या बॅग तपासल्या जातील, पण आम्ही हा एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की अधूनमधून जेव्हा आम्हाला वाटेल त्यावेळेस असं विद्यार्थ्यांच्या आम्ही बॅग चेक करत असतो, मुलींच्या पण चेक करतो, मुलांच्या पण चेक करतो. आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही असं आढळलं तर उद्या एखादी जर वाईट घटना जर घडणार असेल तर तिचा प्रतिबंध आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो. विद्यार्थ्यांच्या दप्तरात नेमकं काय आढळलं पाहूया. फायटर, सायकलची चेन, लोखंडी कडे, कंडोमची पाकिटं, ड्रग्ज. आज पाहतो असा प्रकार तालुक्यात तरी दिसून आला नाही किंवा घडला नाही, परंतु ही जी घटना घडली याच्या बाबतीत नक्कीच प्रशासनाच्या वतीने सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येतील. या घटनेनंतर एकच खळबळ माजली. शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेतल्यानंतर घडलेल्या प्रकारानं पालकांना देखील धक्का बसलाय. शिक्षकांनी पालकांसमोर विद्यार्थ्यांना चांगलीच समज देखील दिली. केवळ एवढ्यावरच न थांबता शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केसांची स्टाईल ठेवून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतच केस कापण्यात आले. विद्यार्थ्यांना शिस्त लावणं ही केवळ शिक्षकांचीच नव्हे तर पालकांची देखील जबाबदारी आहे. शाळेतून पाल्य घरी आल्यानंतर विश्वासात घेऊन पाल्याशी बोलणं, त्याच्या मित्रमैत्रिणींची माहिती ठेवणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियाच्या प्रभावानं विद्यार्थी भरकटत असल्याचे प्रकार याआधी देखील समोर आले. घोटीच्या शाळेतील उपमुख्याध्यापकांनी जशी अचानकपणे विद्यार्थ्यांच्या दप्तरात नेमकं काय याची तपासणी केली, तशीच तपासणी अधूनमधून अन्य शाळांमध्ये देखील शिक्षकांनी करण्याची गरज आहे. अभिजित सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नाशिक.